Namaskar Mitrano, myself Dr. Jayesh Galankar, and today we are going to discuss about The Lady or the Tiger, written by Frank R. Stockton. तर मित्रांनो, या लेसनमध्ये नेमकं काय घडतं आहे, या शॉर्ट स्टोरीमध्ये काय घडतं ते आज आपण बघणार आहोत. लेसनचं नाव आहे द लेडी ऑर द टायगर. आपण आता पाठाला सुरुवात करूया. इन द व्हेरी ओल्डन टाईम देअर लिव्ड अ सेमी बार्बारिक किंग. तर खूप वेळा अगोदर एक असा एक राजा राहत होता. सेमी बार्बारिक म्हणजे काय? अर्धा. बार्बारिक म्हणजे काय? तर रानटी किंवा राक्षस. तर असा अर्धा राक्षस असा राजा या काळामध्ये राहत होता खूप वर्षांअगोदर. हुज आयडियाज दो समवॉट पॉलिश्ड, आणि त्याच्या जे काय आयडियाज होत्या, त्या कल्पना होत्या, त्या बऱ्यापैकी चांगल्या होत्या. अँड शार्पन्ड बाय द प्रोग्रेसिव्हनेस ऑफ डिस्टंट लॅटिन नेबर्स. आणि त्याच्या ज्या कल्पना होत्या त्या बऱ्यापैकी चांगल्या होत्या. तसेच तो प्रगतिशील होता. आणि त्याच्यावर त्याचे जे नेबर होते, नेबर म्हणजे काय की त्याच्या आजूबाजूला राहणारे जे राजे होते तर ते लॅटिन होते. खूप दूरवरपर्यंत ते लॅटिन असे लोक होते. तर त्यांचा त्याच्यावर प्रभाव होता. वेअर स्टील लार्ज, आणि ते खूप मोठे होते, भव्य होते. फ्लोरिड म्हणजे खूपच असे भडक असे लोक होते. अँड अनट्रॅमल्ड म्हणजे काय तर संयम नसलेले, की ज्यांचा स्वतःवर संयम नाही, अशा लोकांचा त्याच्यावर प्रभाव होता. ॲज बिकेम, आणि त्यांच्यामुळे द हाफ ऑफ हिम, आणि त्याचं पूर्ण अर्ध शरीर असं आपण म्हणू शकतो, किंवा तो पूर्ण अर्धापणे विच वॉज बॅरिक, आणि तो झाला होता रानटी. म्हणजेच काय की खूप वर्षांअगोदर एक असा अर्धा असा जो राजा होता, तो आपण त्याला म्हणूया की तो रानटी होता, अर्ध रानटी होता, किंवा रानटी एक खूप क्रूर असा राजा होता, की ज्याच्या कल्पना वगैरे त्या थोड्याफार बऱ्या असतील, परंतु त्याच्यावर जे त्या आजूबाजूचे लोक होते, जे लॅटिन रूलर्स होते, जे लॅटिन राजे होते, त्यांचा त्याच्यावर प्रभाव होता, की जे खूप रागीट, खूपच असे भडक रागीट असणारे लोक, संयम नसणारे लोक, असा त्यांच्यावर प्रभाव होता. आणि त्यांच्या प्रभावामुळे तो पूर्णतः रानटी असा क्रूर असा राजा झाला होता. ही वॉज मॅन ऑफ एक्झिबिरंट फॅन्सी अँड विदल. एक्झिबिरंट म्हणजे काय? एक्झिबिरंट या शब्दाचा अर्थ होतो फुल ऑफ एनर्जी, म्हणजे विपुल, खूप असं असलेला गोष्ट, खूप आपल्याकडे जास्त असेल त्याला म्हणतात विपुल. ही वॉज मॅन ऑफ एक्झिबिरंट फॅन्सी म्हणजे कल्पना, म्हणजे त्याच्याकडे अशा अनेक कल्पनांची त्याच्याकडे शक्ती होती, अनेक अशा विचार त्याच्या मनात कायम असे दरवळत असत असे. अँड विदल ऑफ अन ऑथॉरिटी सो इरेजिस्टिबल. आणि विदल म्हणजे त्याच वेळी त्याच्याकडे अशी एक सत्ता होती, अत्यंत मनमोहक. इरेजिस्टिबल म्हणजे काय? मनमोहक अशी एक त्याची सत्ता होती, त्याची इच्छा होती. ॲज ही ॲट हिज विल, आणि त्याची इच्छा. ही टर्न हिज वॅरिड फॅन्सीज इन टू फॅक्ट्स. आणि त्याच्या ज्या काही अशा काही इच्छा होत्या, कल्पना होत्या, तो त्या कल्पनांना सत्यतेमध्ये बदलून टाकत असे, अशी त्याच्यामध्ये शक्ती होती. ही वॉज ग्रेटली गिवन टू द सेल्फ कम्युनिंग. आणि तो स्वतःशीच गप्पा मारणारा होता. मैं और मेरी बस सोच. ही वॉज ग्रेटली गिवन टू सेल्फ कम्युनिंग, बस मेरी सुनो. तो स्वतःशीच बोलत असे, स्वतःशी संवाद साधत असे. सेल्फ कम्युनिंग म्हणजे काय? स्वतःशी संवाद साधणे. अँड ही हिमसेल्फ ॲग्रीड अपॉन एनिथिंग. आणि तो स्वतः कुठल्याही गोष्टीवर तो तयार होऊन जात असे. द थिंग वॉज डन. आणि जर तो त्या गोष्टीवर तयार झाला तर ती गोष्ट झालीच समजा. When every member of his domestic and political system moved smoothly in its appointed course. आणि जेव्हा सगळे लोक, त्याच्या अधिपत्याखालील लोक, घरची मंडळी असेल किंवा कोर्टामधले, किंवा त्याचे पॉलिटिकल राजांच्या त्याच्या कोर्टामधले सगळे लोक, सगळे काही व्यवस्थित सुरळीतपणे चालत असे, तेव्हा तो छानपैकी मस्त आनंदी राहत असे. हिज नेचर वॉज ब्लँड अँड जिनियल. आणि त्याचं जे वर्तणूक असायची ती ब्लँड म्हणजे सभ्य, अँड जिनियल म्हणजे आनंदी तो असायचा. म्हणजे सगळं काही त्याच्या मनाप्रमाणे चालू आहे, तेव्हा मस्तपैकी आनंदी राहत असे तो. बट व्हेनेवर देअर वॉज अ लिटल हिच. परंतु काही वेळा जर काही अडथळा आलाच, हिच म्हणजे अडथळा, अँड सम ऑफ हिज ऑब्स गॉट आउट ऑफ देअर ऑर्बिट्स. आणि जर त्याची लोक जर मात्र त्याचं जर ऐकलं नाही, कोणी त्याच्या ऑर्डरच्या बाहेर गेला. ऑब्स म्हणजे काय?
एखादी जसं काही एक ऑर्बिटल असतो, ऑर्ब्स म्हणजे काय, एखादं स्पेरिकल म्हणजे असं वर्तुळाकार, की जो त्याच्या नियमांच्या बाहेर जर कोणी वागला, ही वॉज ब्लँडर अँड मोर जिनियल स्टील, तरीसुद्धा तो शांतपणे, एकदम सभ्यपणे, अतिशय आनंदी असा तो वागणूक दाखवत असे. फॉर नथिंग प्लीज हिम, परंतु त्याला कोणीच आनंदी करू शकत नव्हतं. सो मच ॲज टू मेक द क्रुक स्ट्रेट अँड क्रश डाऊन अनइवन प्लेसेस. आणि मग मात्र तो काय करत असे, तर तो अतिशय आनंदी असण्याचा दिखावा करत असत. बट सो मच ॲज टू मेक द क्रूक, आणि जे काही इल्लिगल गोष्टी आहेत, इल्लिगल गोष्टी, तर क्रूक या शब्दाचा अर्थ इल्लिगल, अँड क्रश डाऊन अनइवन प्लेसेस. आणि तो मात्र जेव्हा त्याला एखादा वेळ मिळाला, तेव्हा तो मात्र कुठल्याही जागेवरती त्या लोकांना तो पूर्णतः क्रश डाऊन, पूर्णतः दाबून मारून टाकत असे. अशा प्रकारचा तो राजा होता. ठीक आहे, तुम्हाला समजलंच असेल. या पॅराग्राफमध्ये आपण काय बघितलं, तर एक खूप अशा अगोदर एक राजा होता, सेमी बार्बरिक किंग म्हणजे रानटी असा राजा, आणि त्याचं कसं वागणूक आहे हे आपण ह्या पॅराग्राफमध्ये बघितलं. Among the borrowed notions by which his barbarism had become semified was that of the public arena. आणि त्याचे काही बॉरोड नोशन्स होते. बॉरोड नोशन म्हणजे काय, काहीतरी आपण उसने घेतो, बॉरोड करतो, टेक अँड यूज, या पद्धतीला याला म्हणतात बॉरोड. नोशन म्हणजे काय, व्हिम्झिकल काइंड, काय अशा मूर्खासारख्या त्याने काही गोष्टी आत्मसात केल्या होत्या, की ज्यामुळे की तो त्याचं जे बार्बॅरिझम होतं, रानटीपणा जो होता, तो अधिक जास्त याच्यामध्ये त्याच्या स्वभावामध्ये भिनलेला होता. वॉज दॅट ऑफ द पब्लिक एरिना. आणि मात्र ते दिसत होतं. पब्लिक एरिना म्हणजे काय, पब्लिक म्हणजे लोक, एरिना म्हणजे एरिया, या शब्दाचा अर्थ एरिया, एखादा एरिया असा होतो. इन विच बाय एक्झिबिशन ऑफ मॅनली अँड बीस्टली व्हॅलर द माइंड्स ऑफ हिज सब्जेक्ट वेअर रिफाईंड अँड कल्चर्ड. आणि मात्र तो लोकांसमोर एक प्रकारचं असं फक्त लोकांना मूर्ख बनवत असे, लोकांना तो एक प्रकारचं एक्झिबिशन करत असे, लोकांना तो त्याचं जे काही खोटं काही आहे, बीस्टली व्हॅलर म्हणजे काय, की फक्त एक प्रकारचं आपण म्हणूया, बीस्टली व्हॅलर या शब्दाचा अर्थ होतो हिरोईक करेज. हिरोईक करेज म्हणजे काय, धाडसी असं कृत्य तो लोकांवरती असं तो दाखवत असे, की जेणेकरून लोकांचे मन हे त्याच्या बाजूने अतिशय चांगल्या पद्धतीने झुकत होत होते, किंवा रिफाईंड होत असे, कल्चर्ड होत असत, आणि त्याचे लोक त्याला मात्र चांगला एक राजा असं मानत असत. असं तो एक प्रकारे नाटक करत असे. बट इवन हिअर द एक्झिबिरंट अँड बॅरबॅरिक फॅन्सी ॲझर्टेड इटसेल्फ. परंतु येथे मात्र त्याची जी काही एक्झिबिरंट म्हणजे काय, फुल ऑफ एनर्जी, आणि जी काही त्याची बॅरबॅरिक फॅन्सी होती, बॅरबॅरिक फॅन्सी म्हणजे काय, रानटीपणा, कल्पनाशक्ती, ती पूर्णपणे त्याच्यामध्ये ठामपणे तो त्याच्यामध्येच सांगत असे, त्याच्यामध्येच तो सांगायचा. द ॲरेना ऑफ द किंग वॉज बिल्ट नॉट टू गिव्ह द पीपल अन अपॉर्च्युनिटी ऑफ हिअरिंग द रॅपसोडीज ऑफ डाईंग ग्लॅडिएटर्स. मग जो एरिया जो होता, त्या राजाचा जो एरिया होता, जो राजाने बांधला होता, तर कोर्ट म्हणूया आपण, त्या कोर्टामध्ये किंवा त्या राजाच्या समोर लोकांना काही संधी मिळावी, किंवा नवीन काही शिक्षण, नवीन काही चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतील, त्यासाठी नव्हत्या. अपॉर्च्युनिटी म्हणजे काय, संधी. ऑफ हिअरिंग म्हणजे काही संधी ऐकण्यासाठी. रॅपसोडीज म्हणजे काय, रॅपसोडीज म्हणजे काहीतरी आपण असं काही एखादी चांगली गोष्ट असं म्हणूया आपण, म्हणजे उत्साहपूर्ण, एक्झॅगरेटिंग असं त्याला म्हणतात. ओके, रॅपसोडीज म्हणजे काय, तर उत्साहपूर्ण अशा प्रकारच्या गोष्टी मात्र ऐकायला तिथे मिळत नसत. ऑफ डाईंग ग्लॅडिएटर म्हणजे संपणारा योद्धा, एखाद्या योद्ध्याच्या चांगल्या गोष्टी, एखादा योद्धा असेल, त्याने युद्ध कसं लढलं, अशा चांगल्या गोष्टी तिथे ऐकायला मिळत नसत. लोकांना काही संधी पण नव्हत्या की चांगलं काय ऐकायला मिळेल. नॉट टू इनेबल दॅम टू व्ह्यू द इनएव्हिटेबल कॉन्क्लुजन ऑफ कॉन्फ्लिक्ट बिटवीन रिलिजियस ओपिनियन. किंवा लोकांना तिथं काही रिलिजियस काही कॉन्फ्लिक्ट असतील, किंवा रिलिजियस काही, किंवा धर्माच्या काही चांगल्या गोष्टी, यासुद्धा ऐकायला मिळत नसत. मग नेमकं असं काय मिळत असेल तिथं, तर तिथं फक्त आणि फक्त काय होतं, स्वार्थीपणा, रिलिजियस ओपिनियन अँड हंग्री जॉज म्हणजे काय, की जे काही भुकेले लोक आहेत
त्यांच्यासारखं किंवा त्यांच्यासाठी काही चांगलं नसून, बट फॉर द पर्पजेस फॉर बेटर ॲडॅप्टेड टू वायडन अँड डेव्हलप द मेंटल एनर्जीज ऑफ द पीपल. परंतु त्याचा हेतू काय होता की खूप चांगलं ॲडॅप्ट करावं, वायडन खूप मोठं बनवावं, डेव्हलप, आणि लोकांची जी मानसिक शक्ती आहे की त्यासाठी येथे एक चांगला एक कार्यक्रम करावा, असं त्याच्या कोर्टामध्ये अशा प्रकारचे लोक, अशा प्रकारचे कार्यक्रम तो घेत असे. दिस वास्ट एम्पी थिएटर. आणि एक व्हास्ट एम्पी थिएटर म्हणजे काय की पूर्वीच्या काळी लॅटिन जे रूलर होते तेव्हा एक असं ओपन थिएटर असायचं अंडाकृती शेपमध्ये, की जिथे समोरच्या बाजूला राजा बसत असे आणि त्याच्या गोलाकार या परिस्थितीमध्ये गोलाकार त्या वर्तुळाकार जागेमध्ये लोक बसत असत. म्हणजे एक प्रकारचं ओपन थिएटर म्हणूया आपण त्या काळाचा, अंडाकृती त्याचा शेप असेल, विथ इट्स एनसर्कलिंग गॅलरीज, आणि त्या गोलाकार अशा गॅलरीज होत्या. इट्स मिस्टेरियस वॉल्स, आणि मिस्टेरियस असे काही वॉल्स होते. मिस्टेरियस म्हणजे रहस्यमय असे काही त्यांनी बनवलेले होते. अँड इट्स अनसीन पॅसेजेस, आणि की जे दिसणार नाही या प्रकारचे असे पॅसेजेस त्यांनी तयार केलेले होते. वॉज ॲन एजंट ऑफ unseen passages was an agent of poetic justice in which crime was punished or virtue rewarded. मग अशा प्रकारची जागा होती, अशा प्रकारचे लोक, किंवा तिथं काही पोएटिक जस्टिससुद्धा मिळत नसत. पोएटिक जस्टिस म्हणजे काय की एखादा काही कवी वगैरे यांनासुद्धा काहीतरी मागणी असं काहीच नव्हतं त्या कोर्टामध्ये. इन विच क्राईम वॉज पनिश्ड, परंतु तिथं काय व्हायचं, क्राईम वॉज पनिश्ड, तिथं फक्त आणि फक्त ज्या लोकांनी क्राईम केला आहे, गुन्हा केला आहे अशा लोकांना मात्र तो तिथे शिक्षा द्यायचा. और वर्च्यू म्हणजे काय, सद्गुण, रिवॉर्डेड, किंवा एखाद्यांचा सद्गुण जो असेल, एखाद्याने चांगलं काम केलं असेल तर तिथं त्याला पुरस्कृत केलं जाईल बुवा. परंतु कसं पुरस्कृत करायचा तो, बाय द डिक्रीज ऑफ ॲन इम्पार्शल अँड इनकरप्टेबल चान्स, परंतु त्याचे स्वतःचे नियम लादून तो मात्र फार असा निष्पक्षपाती म्हणूया, किंवा एक ऑनेस्ट, इनकरप्टेबल म्हणजे काय, ऑनेस्ट चान्स, एक प्रकारची अत्यंत प्रामाणिक अशी संधी तो तिथे याप्रमाणे तो करत असे. म्हणजेच काय ते आपण बघूया पुढे. वेन द पीपल हॅड असेंबल्ड इन द गॅलरीज, आणि जेव्हा मात्र लोक, ठीक आहे, आता आपण पुढे बघूया. वेन अ सब्जेक्ट वॉज अक्यूज्ड ऑफ अ क्राईम ऑफ सफिशियंट इम्पॉर्टन्स टू इंटरेस्ट द किंग, म्हणजे काय की जेव्हा वेन अ सब्जेक्ट म्हणजे प्रजा, मग जेव्हा प्रजेमधला एखादा ॲक्यूज्ड म्हणजे एखादा आरोपी की ज्याने एखादा गुन्हा केला आहे, ऑफ सफिशियंट इम्पॉर्टन्स टू द इंटरेस्ट टू द किंग, म्हणजे जेव्हा त्या प्रजेमधून एखाद्या व्यक्तीने, जर तो आरोपी असेल, त्याने गुन्हा केला असेल, तर मात्र हा राजाचा खूपच इंटरेस्टचा विषय असायचा, खूप त्याला आवडीचा असा विषय असायचा. मग त्यानंतर काय व्हायचं, पब्लिक नोटीस वॉज गिवन, मग लोकांना एक प्रकारची सूचना दिली जायची, दॅट ऑन ॲन अपॉइंटेड डे, की एका विशिष्ट दिवशी, द फेट ऑफ द अक्यूज पर्सन, त्याचं नशीब, त्या आरोपी व्यक्तीचं नशीब, वुड बी डिसाइडेड, ते आता निश्चित केलं जाईल, इन द किंग्स एरेना, म्हणजे राजाच्या त्या एरियामध्ये त्या माणसाचं भविष्य आता निश्चित केलं जाणार. अ स्ट्रक्चर विच वेल डिझर्व इट्स नेम, आणि एक प्रकारचं त्याने स्ट्रक्चर म्हणजे बांधणी करून ठेवली होती की त्याच्या नावासारखीच. फॉर ऑल्दो इट्स फॉर्म अँड प्लॅन वेअर बॉरोड फ्रॉम अफार, आणि जरी त्याचा फॉर्म, त्याच्या प्रकारचा तसा प्रकार, अँड अ प्लॅन म्हणजे आराखडा, जणू काही त्याने दूरून असा त्या लॅटिन रूलर्सकडून त्याने तो जणू काही उसना घेतला होता. इट्स पर्पज इमॅनिटेड सोलली फ्रॉम द ब्रेन ऑफ दिस मॅन, आणि हे जे काही त्याचं कार्य होतं, ज्याचा हेतू होता, तो फक्त आणि फक्त त्याच्या स्वतःच्या डोक्यामधूनच अशी कल्पना आली होती. हू एव्हरी बार्लिकॉन अ किंग, बार्लिकॉन म्हणजे काय, 1/3, म्हणजे त्याच्या प्रत्येक अंगामध्ये, प्रत्येक त्याचा प्रत्येक त्याच्या रक्तामध्ये तो एक प्रकारचा राजा होता. असा तो त्याच्या म्हणजे काय, तो अहंकारी होता. प्रत्येक त्याच्या पूर्ण शरीरामध्ये, पूर्ण मनामध्ये
हे भिनलेलं होतं. काय की त्याच्या मनामध्ये सगळीकडे की तो एक अहंकारी एक राजा आहे. न्यू नो ट्रेडिशन, आणि ज्याला काहीच प्रकारची ट्रेडिशन, कुठल्याच प्रकारचं काही एक नियम किंवा पद्धत माहीत नव्हती. टू विच ही ओड मोर ॲलिजियन्स दॅन प्लीज हिज फॅन्सी. आणि तो खूप ॲलिजियन्स म्हणजे काय, एखादा जणू काही एखादा म्हणतो ना आपण, त्या ॲलिजियन्स म्हणजे निष्ठा किंवा एखादा शासक जो असेल तर तो मात्र फक्त आणि फक्त त्याच्या कल्पनांनीच आनंदी होत असे. अँड हू इनग्राफ्टेड ऑन एव्हरी अडॉप्टेड फॉर्म ऑफ ह्युमन थॉट अँड ॲक्शन रिच ग्रोथ ऑफ हिज बॅरबॅरिक ॲडेलिझम. आणि तो मात्र त्याने त्याचे काही विचार काही किंवा ॲक्शन असतील, काही कृती असतील, तर त्याने एक मस्त छानपैकी त्याने काही त्याच्या ज्या रानटी जे काही विचार कल्पना होता त्यामधूनच त्याने ते घेतलेल्या होत्या. ॲडॉप्टेड म्हणजे काय, घेणे, की त्याच्यावर आपण काहीतरी लादणे या अर्थाने. When all the people had assembled in the galleries and the king surrounded by his court, आणि जेव्हा सगळी लोक त्या गॅलरीमध्ये जमायची, असेंबल्ड म्हणजे काय, जमणे, त्या गॅलरीमध्ये जमायची, अँड द किंग, आणि राजा हा त्याच्या कोर्टामध्ये मस्तपैकी असा वेढलेला होता. सराउंडेड म्हणजे वेढून घेतणे. कोर्ट त्याच्या आजूबाजूने वेढलेलं असायचं. सॅट हाय अप ऑन हिज थ्रोन ऑफ रॉयल स्टेट, आणि तो स्वतःचं जे सिंहासन होतं, थ्रोन म्हणजे सिंहासन, आणि तो स्वतःचं सिंहासन त्याचं खूप उंचावर असं स्थिरता होतं, उंचावर स्थिर स्थावर झालेलं होतं. म्हणजे सगळ्यात उंच तो बसायचा, त्याची प्रजा खाली, सगळं कोर्ट खाली, आणि तो मात्र मस्त की स्वतः उंचीवर जाऊन एका सिंहासनावर जाऊन बसायचा. ऑफ रॉयल स्टेट ऑन वन साईड ऑफ द एरिना, आणि एका साईडच्या एरियामध्ये तो बसायचा. ही गेव अ सिग्नल, आणि नंतर तो एक चिन्ह किंवा सिग्नल देत असे. अ डुअर बिनेथ हिम ओपन, आणि त्याच्या खालील दरवाजा उघडायचा. अँड द ॲक्यूज सब्जेक्ट स्टेप्ड आउट इन टू द ॲम्पी थिएटर, आणि त्या दरवाजा उघडल्यानंतर तिथून जो आरोपी असेल, आरोपी जनतेमधला, तो बाहेर येत असे, त्या ॲम्पी थिएटरमध्ये प्रवेश करत असे. डायरेक्टली अपोजिट हिम, आणि त्याच्या विरुद्ध बाजूने तो उभा असत असे. जो आरोपी आहे तो त्याच्या समोर उभा राहून ऑन द अदर साईड ऑफ द क्लोज स्पेस, आणि एका बंद अशा पिटाऱ्यामध्ये तो जाऊन उभा राहत असे. वेअर टू डोअर्स, आणि तिथं 2 दरवाजे होते. एक्झॅक्टली अलाइक अँड साईड बाय साईड, ते दोघं दरवाजे सारखे दिसायचे आणि एका बाजूलाच उभे असायचे. इट वॉज द ड्युटी अँड द प्रिव्हिलेज ऑफ द पर्सन ऑन ट्रायल टू वॉक डिरेक्टली टू दीज डोअर्स अँड ओपन वन ऑफ देम. मग एक प्रकारची हे एक नैतिक त्याचं काम होतं, आणि त्याचा हा हक्क होता. प्रिव्हिलेज म्हणजे काय, हक्क ऑफ द पर्सन, की ज्या माणसाची चाचणी होणार आहे, ट्रायल म्हणजे चाचणी, जो आरोपी आहे तर तो सरळपणे चालत जाऊन या दोघांपैकी एखादा दरवाजा उघडत असे. मग या दोघा दरवाजांमध्ये काय ते आपण बघू. ही वूड ओपन आयदर डोअर ही प्लीज, त्याला जो दरवाजा आवडेल तो उघडत असे. ही वॉज सब्जेक्ट टू नो गायडन्स, आणि त्या प्रजेला मात्र काहीच माहीत नसायचं की ऑर इन्फ्लुएन्स किंवा कसला प्रभाव पण नसायचा. बट दॅट ऑफ द अफोरमेन्शन इम्पार्शल, परंतु अफॉर्मेशन म्हणजे काय, उपरोक्त पूर्वी म्हटल्याप्रमाणेच, की एक प्रकारचा तो इनकरप्टेबल चान्स म्हणजे काय, अत्यंत प्रामाणिक असा तो संधी असं तो उपलब्ध करून देत असे, असं तो लोकांना दाखवत असे. इफ ही ओपन द वन, आणि एखादा दरवाजा त्याने उघडलाच, देअर केम आउट ऑफ इट अ हंग्री टायगर, आणि त्याने एखादा दरवाजा उघडला तर त्याच्यातनं एक उपाशी असा टायगर बाहेर येत असे. द फिअर्सेस्ट, खूपच भयानक, अँड मोस्ट क्रुएल, खूपच क्रूर, दॅट कुड बी प्रोकर्ड, आणि खूपच असा क्रूर असा तो खूपच भयानक असा तो राक्षसासारखा वाघ बाहेर येत असे. विच इमिजिएटली स्प्रँग अपॉन हिम, आणि तो जोरात त्याच्यावरती जणू काही उडी घेत असे आणि त्याला फाडून टाकत असे. अँड टोर हिम टू पीसेस ॲज अ पनिशमेंट फॉर हिज गिल्ट, आणि तो जोरात तो वाघ त्याच्यावर उडी मारून त्याला पूर्णपणे खाऊन नाबूद करत असे, त्याने जे पाप केले, गिल्ट केले, गुन्हा केला त्याबद्दल. द मोमेंट दॅट द केस ऑफ द क्रिमिनल वॉज दस डिसाइडेड, आणि त्या क्षणी मात्र ही जी क्रिमिनल केस आहे ती डिसाईड व्हायची, निश्चित व्हायची. डोलफुल आयर्न बेल्स वेल क्लँग्ड, आणि
अत्यंत अशा आक्रोश करणाऱ्या ज्या काही बेल होत्या, ज्या काही रिंगा होत्या, तर त्या जोरजोरात आवाज करत असत. म्हणजे दयनीय, डोलफुल म्हणजे काय, दयनीय अशा बेल घंटानाद होत असे. वेअर क्लँग्ड म्हणजे काय, की घनघन असा आवाज. ग्रेट वेल्स वेंट अप टू द हायर्ड मोर्नर्स पोस्टेड. आणि मोठ्या मोठ्या अशा भिंती होत्या, त्या लगेच वर होत असेत. आणि हायर्ड मोर्नर्स, त्याने जणू काही भाड्याने काही लोक आणलेले होते की जे रडत असत. म्हणजे जसं आपण म्हणतो ना, लग्नाच्या वेळेस आपण लोक काही बँड बाजा भाड्याने आणतो, हो की नाही, तर त्याप्रमाणे तो लोक की जे रडणारे लोक असायचे. हायर्ड म्हणजे भाड्याने, मॉर्नर्स म्हणजे मोठमोठ्याने रडणारे, मोठमोठ्या आवाजात रडणारे असे लोक, शोक करणारे लोक तो आणत असे. पोस्टेड ऑन द आउटर रिम ऑफ द एरेना. आणि ते त्या बाहेरच्या बाजूला असणाऱ्या त्या जागेवरती जाऊन बसत असत. अँड वास्ट ऑडियन्स. आणि त्या ऑडियन्समध्ये खूप अशा दाट अशी गर्दी असायची. विथ द बाउड हेड्स, सगळे वाकलेले डोके. अँड डाऊन कास्ट हार्ट्स. आणि सगळ्यांचे मन तुटलेले असे, डाऊन कास्ट म्हणजे काय, दुःखी हार्ट्स. वेंडेड स्लोली देअर होमवर्ड. आणि हे सगळं पाहिल्यानंतर सगळे दुःखी लोक त्यांच्या घराकडे हळुवारपणे जात असत. मोर्निंग ग्रेटली, खूप रडून, मोठ्या आवाजात रडून. दॅट वन सो यंग अँड फेअर ऑर सो ओल्ड अँड रिस्पेक्टेड शुड हॅव मेरिटेड सो डायर अ फेट. आणि अतिशय भयानकपणे, अतिशय या पद्धतीने ते रडून, ते मग तो तरुण असो की एखादा ओल्ड म्हणजे काय, फारच ओल्ड एज असणारा, खूपच म्हातारे असे लोक, किंवा रिस्पेक्टेड असतील किंवा नसतील, तर ते मात्र त्यांच्या नशिबानेच त्यांना सगळं काही होत असत, असं तो दाखवायचा. ठीक आहे, तुम्हाला आता हा लेसन बऱ्यापैकी समजला असेलच. जर समजला असेल तर कमेंट करा, की जेणेकरून आपण मग पुढील भागामध्ये आपण या लेसनचा अधिक चांगल्या प्रकारे मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करेल. टिल दॅट टाईम, टेक केअर. थँक्यू.